न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक परिसरात मोबाईल चोरण्याचे तसेच गहाळ होण्याच्या अनेक तक्रारी रोजच विविध पोलीस स्टेशनला प्राप्त होत असतात. त्या अनुषंगाने दिनांक 11/6/2024 रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिककडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख यांनी सदर CEIR प्रणालीद्वारे एकूण 10,40,000 रुपये किमतीचे एकूण 50 महागडे मोबाईल फोन शोधून आज दिनांक 11/6/2024 रोजी सदर मोबाईल फोन हे तक्रारदार यांना मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते परत करण्यात आले. शोधलेल्या मोबाईलमध्ये आयफोन, सॅमसंग, OnePlus, रेडमी, विवो, ओप्पो, आयटेल, मोटो यासारखे महागड्या कंपन्यांचे मोबाईल आहे. तक्रार यांना त्यांच्या हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी नाशिक शहर पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले. माझा मोबाईल 15 ऑगस्ट 2022 मध्ये गहाळ झाला होता. तर साधारण तो 2 वर्षानंतर मिळालेला आहे. मला खूप आनंद झालेला आहे. मी तर अपेक्षा सोडून दिली होती की मोबाईल मिळेल असं, पण तरीसुद्धा शेख सरांनी स्वतःहून कॉल करून डिटेल्स घेऊन मला मोबाईल परत दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद सर. सदर मोबाईल शोधणेकामी पोलीस अंमलदार समीर शेख यांना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक निसार शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस अंमलदार गणेश बोरनारे, नवनाथ उगले यांनी मदत केली आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्रीनिवास देशमुख यांच्या देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक निसार शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस हवालदार टेमगर, पोलीस शिपाई समीर शेख, पोलीस शिपाई कामेश बोरनारे, पोलीस शिपाई नवनाथ उगले, पोलीस शिपाई राजेंद्र नाकोडे, पोलीस शिपाई बागलाणे, पोलीस शिपाई जाधव, महिला पोलीस शिपाई महाली यांनी केली आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक.